संगीत विद्यालय समस्त विद्यार्थी परिवार आयोजित गुरुपूजन आणि संगीत महोत्सव असा हा कार्यक्रम आज सकाळपासून याचा शुभारंभ झालेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन, त्यानंतर मान्यवरांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे। त्यानंतर गुरुवर्य दादा परब यांच्या गुरुपूजनाचा कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे। सामंत बुवा यांना या ठिकाणी काजूचं रोप देऊन त्यांचा या कार्यक्रमामध्ये सन्मान केला जातोय, स्वागत केलं जातंय। समोर यायचं आहे नाईक, डॉक्टर नाईक साहेब यांचा या ठिकाणी काजूचं रोप देऊन सन्मान केला जातोय। काजूचं रोप देऊन स्वागत केलं जातंय महेश सावंत यांच्या हस्ते। सर्वेकर यांचा सुद्धा काजूचं रोप देऊन सन्मान केला जातोय, जोरदार टाळ्या वाजवा। सातर्डेकर यांचं सुद्धा काजूचं रोप देऊन स्वागत केलं जातंय या कार्यक्रमामध्ये। या सर्व बुवा मंडळींनी आपली ही कला, कोकणची कला, भजनी कला जागृत ठेवलेली आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत। उत्कृष्ट अशा प्रकारची साथ संगत ते करत असतात। भाईप साहेबांना सुद्धा या ठिकाणी काजूचं रोप देऊन त्यांचा या कार्यक्रमामध्ये सन्मान केला जातोय। विद्यालय गेली 15 वर्षाहून अधिक काळ या परिसरामध्ये गुरुपौर्णिमा सोहळा या निमित्ताने या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कलाकारांना एक व्यासपीठ आणि एक मार्गदर्शनाचं साधन उपलब्ध करून देत आहे। आजच्या या गुरुपूजनाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आता सादर होत आहे संगीत प्रभात पुष्प आणि या संगीत प्रभात पुष्पामध्ये जी कलाकार मंडळी सहभागी झालेली आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। यामध्ये पहिल्यांदा संगीत प्रभात पुष्पचे प्रमुख सादर करते भजन विशारद श्री संदेश बांदेलकर यांना या ठिकाणी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन महेशजी सावंत यांच्या हस्ते सन्मान केला जातोय। श्री संदेश बांदेलकर यांच्या सन्मानाकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्यांना सुद्धा आमच्या या संगीत विद्यालयाच्या वतीने काजूचं रोप देऊन शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्याचप्रमाणे युवा गायिका कुमारी भक्ती नाईक यांचा सुद्धा या ठिकाणी जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, स्मृतिचिन्ह आणि काजूचं रोप देऊन सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या वाजवा। कुमारी भक्ती नाईक यांचं गायन ऐकण्याकरता आपण उत्सुक आहात, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर खास विशेष पर्वणी म्हणजे आताच्या या कार्यक्रमाला गुरुवर्य श्री दादा परब यांचं साथ संगत लाभणार आहे, त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितच रंगतदार आणि अविस्मरणीय ठरणार आहे।
कविशी प्रेम करावे कसे तूच अशी कविशी जन्मदेशी मातीतून मातीत मिळशी जन्मदेशी मातीतून मातीत मिळशी सत्य हेची दाखविशी तूच साधका श्री गणेश जय गणेश वंदन करितो गजानना श्री गणेश जय गणेश वंदन करितो गजानना पालन करना तू अनादि अनंता पालन करना तू अनादि अनंता श्री गणेश जय गणेश वंदन करितो गजानना श्री गणेश जय गणेश वंदन करितो गजानना हे गजानना हे गजानना श्री गणेशची सुंदर सुरेल अशा प्रकारची सुरुवात कुमारी भक्ती नाईक यांनी केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला गुरुवर्य दादा परब यांच्याकडची त्यांची तबल्यावरची पकड आपल्याला अनुभवायला मिळत आहे. अतिशय सुवर्ण योग याला म्हणता येईल. यानंतर पुढचं गीत सादर करतायत कुमारी भक्ती नाईक.
पूजा बरी रामपदा पूजा बरी रामपदा पूजा बरी वृत्ती कुंडली मधुकर वृत्ती कुंडली मधुकर राम वदन मयंकी राम वदन जन्माचे ध्यान लागले
झाले जन्माचे, ध्यान लागले रामाचे. अतिशय सुंदर सुमधुर अशा प्रकारचा हा अभंग या ठिकाणी सादर केला कुमारी भक्ती नाईक. आणि संपूर्ण सभागृह श्रीराम जयराम जय जयरामच्या नादगजराने दुमदुमून गेलेलं आहे. अतिशय भक्तिमय अशा प्रकारचं हे वातावरण झालेलं आहे. आणि याच भक्तिमय वातावरणाला पुढे नेण्याकरता पुन्हा एकदा कुमारी भक्ती नाईक सादर करतायत आणखी एक सुंदर अशा प्रकारचं गीत, सुंदर अशा प्रकारचं मला वाटतं अभंग. जगन्नाथ संगीत विद्यालय गुरुपूजन आणि संगीत महोत्सव साजरा करत आहे. आणि त्यानिमित्ताने आता कार्यक्रम जो सुरू आहे तो म्हणजे संगीत प्रभात पुष्प. आणि या प्रभात पुष्पामध्ये पुढचं पुष्प गुंफण्याकरता पुन्हा एकदा सादर होते एक आणखी सुंदर अशा प्रकारचं गीत. नाम गाऊ, नाम घेऊ, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला पाहू, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला पाहू. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला पाहू. ताळविना घेऊन हाती, 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 ताळविना घेऊन हाती, ताळविना घेऊन हाती, केशवराचे गाऊ किती, केशवराचे गाऊ किती, केशवराचे गाऊ किती, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला पाहू. नामा म्हणे लाखोडी सदा, नामा म्हणे लाखोडी सदा, नामा म्हणे लाखोडी सदा,
नाम घेऊ नाम गाऊ नामे विठोबाला पाहू. संत नामदेव महाराजांचा अतिशय नामाच्या महिमा वर्णन करणारा हा अभंग या ठिकाणी गायिका कुमारी भक्ती नाईक यांनी सादर केला. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आणि त्याचा गुणगान गाणारा हा अभंग या ठिकाणी सादर केला गेला. यानंतर या संगीत मैफलीमध्ये संगीत प्रभात पुष्प या मैफलीमध्ये पुढचा अभंग सादर करते कुमारी भक्ती नाईक. झाले युवती मना दारुण चिर प्रेमसे. झाले युवती मना दारुण चिर प्रेमसे. झाले युवती मना दारुण चिर प्रेमसे. केले रणभजना संसारी असे अमरम. केले रणभजना संसारी असे अमरम. झाले युवती मना दारुण चिर प्रेमसे.
एकदा अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे संगीत मानापमान नाटकामधलं नाट्यगीत सादर करून समस्त रसिकांची मनं जिंकलेली आहेत कुमारी भक्ती नाईक या आपल्या युवा गायिकेने. सरस अशा प्रकारचे अभंग गीतं आणि नाट्यगीतं आपल्याला या कार्यक्रमामध्ये अनुभवायला मिळत आहेत. यानंतर पुढचं गीत घेण्याकरता सज्ज होत आहेत आपल्या गायिका कुमारी भक्ती नाईक.
भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन करणारी गवळण सादर केली कुमारी भक्ती नाईक यांनी. आणि पुन्हा एकदा या सभागृहामधलं वातावरण अतिशय भक्तिमय अशा प्रकारे झालेलं आहे. मनोहर राऊळ यांना आमच्या जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या वतीने श्रीफळ, गुलाबपुष्प, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. श्री मनोहर राऊळ परमपूज्य नामदेव महाराज मठ आंदुर्ले येथे सगळी व्यवस्था बघतात, त्याचप्रमाणे पुजारी म्हणून काम करतात. धन्यवाद. कृपया सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे त्याने कृपया समोर आसना व्यवस्था बघायची आहे, बैठक व्यवस्था बघायची आहे, समोर खुर्च्या आणून ठेवायच्या आहेत. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा पद्मनाभा नारायणा. सकळ देवादी देवा, 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 सकळ देवादी देवा. कृपाळू वाजी, कृपाळू वाजी, कृपाळू वाजी, केशवा, 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 महानंदा महानुभावा, महानंदा महानुभावा, महानंदा महानुभावा, महानंदा महानुभावा. सदाशिवा सहजरूपा, सदाशिवा सहजरूपा, सदाशिवा सहजरूपा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. गाये सगुण निर्गुणा, गाये सगुण निर्गुणा, गाये सगुण निर्गुणा. गाये
पुरंदराचा परमात्मा वाली 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 दामाजीचा कानडा राजा पंढरीचा 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 विठाला विठाला मना मना सगळे मना विठाला 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 विठ्ठल विठ्ठल या विठ्ठल नामाच्या गजरामध्ये या आपल्याला भक्तिताईंनी अगदी न्हावून घातलेलं आहे आणि सगळं हे वातावरण पुन्हा एकदा भक्तिमय केलेलं आहे. या संगीत मैफलीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आपण अभंग, नाट्यगीतं आणि विनवणीचे अभंग आणि आता हा विठ्ठलाचा सदाबहार अभंग या ठिकाणी आपण ऐकला आणि आपले कान निश्चितपणे तृप्त झालेले आहेत. यांना या ठिकाणी श्रीफळ देऊन त्यांचा या कार्यक्रमामध्ये सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे भजन विशारद श्री संदेश बांदेलकर, त्याचप्रमाणे मान्यश्री दादा